नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावच्या आझाद चौक बस थांब्यावर एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण लांबवले, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव येथील आझाद चौक बस थांब्यावर गुरुवारी दुपारी सातारा दहिवडी लातूर एसटी बसमध्ये चढत असताना बोदेवाडी चिमणगाव येथील महिलेच्या पर्समधून $2.25 लाख किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवले। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की स्मिता मंगेश माने या गुरुवारी दुपारी कोरेगावच्या आझाद चौक बस थांब्यावर आल्या होत्या। सातारा ते लातूर एसटी बसमध्ये त्या दहिवडी येथे जाण्यासाठी चढत होत्या। त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून 6 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हातोहात लांबवले। बसमध्ये बसल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना आपल्या सोन्याचे गंठण पर्समधून चोरीस गेल्याचे लक्षात आले। त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत शुक्रवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे। कोरेगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत। ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड कटिबद्ध। CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे एकंबे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण। ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेड CSR विभाग कटिबद्ध आहे। CSR विभागाच्या माध्यमातून संपूर्ण खेड्यापाड्यांचा विकासाभिमुख कायापालट केला जात आहे, अशी माहिती CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांनी दिली। भारत फोर्ज लिमिटेडच्या गाव विकास योजनेअंतर्गत अर्थ व तंत्र सहाय्याने एकंबे तालुका कोरेगाव येथे बंदिस्त गटार करण्यात आले आहे। संपूर्ण गावाची स्वच्छता अबाधित राहावी यासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण डॉक्टर लीना देशपांडे यांच्यासह राज्यस्तरीय लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, CSR विभागाचे अधिकारी जयदीप लाड, लोकनियुक्त सरपंच उर्मिला चव्हाण शिंदे, उपसरपंच श्रुतीन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। त्या प्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या। सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकंबे गावाला एक आगळीवेगळी परंपरा आहे। सर्वाधिक शेती असणारे हे गाव असून या गावाचे जीवनमान उंचवण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेड CSR विभागाने निवड केली आहे। बंदिस्त गटार प्रकल्प कार्यान्वित झाला असून नजीकच्या काळात वेगवेगळी विकास कामे हाती घेऊन या गावाचा चेहरामोहरा बदलला जाईल, अशी ग्वाही देखील डॉक्टर देशपांडे यांनी दिली। यावेळी शहाजीराव क्षीरसागर, जयदीप लाड यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमानंतर पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या। 6 गावांसाठी अप्लाय केलं होतं। याच्या आधी त्या 6 गावांपैकी 5 गावांना गोल्ड रेटिंग, एका गावाला प्लॅटिनम रेटिंग असं मिळालेलं। गोल्डपेक्षा प्लॅटिनम आणि आता पुढच्या बॅचमध्ये एकंबेचं नाव द्यायचं का नाही द्यायचं, तर ते द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांना धडधडून प्रयत्न करावे लागतात। विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये विविध योजनांचा लाभ। तडोळेसमत कोरेगाव येथे मान्यवरांच्या हस्ते रथपूजन। केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोरेगाव तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना PM स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, आरोग्य तपासणी, आधार कार्ड अपडेट, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे। विविध योजनांच्या लाभासाठी पात्र असलेल्या नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाकडून फिरता चित्ररथ उपलब्ध करून देण्यात आला आहे। या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तक पत्रकाच्या माध्यमातून देण्यात येत आहे। नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे। ही यात्रा शुक्रवारी तडोळेसमत कोरेगाव येथे दाखल झाली। मान्यवर पदाधिकारी, लोकनियुक्त सरपंच मोहन माने यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा रथ दाखल झाला असून नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल व ग्रामविकास विभागाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। पुनर्वसित भिवडीने अखेर करून दाखवले। पाणी टंचाईवर केली मात। सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे लोकवर्गणी आणि लोकसहभागातून अवघ्या 3 दिवसातच केले खोलीकरण।
धोम धरणामुळे कोरेगाव तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आणि सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या बिवडी गावाने लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यातून अवघ्या 3 दिवसात गाळ उपसा करून पाणी टंचाईवर मात केली आहे. प्रशासनाने देखील कार्यतत्परता दाखवत बंधाऱ्यातील गाळ काढण्यास तात्काळ प्रभावाने मान्यता दिली होती. एकूणच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना बिवडी गावाने अन्य गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बिवडीला तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी एकदम खालावली होती. विहिरीच्या वरच्या बाजूस असलेल्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे खोलीकरण गाळ काढला गेल्यास बंधाऱ्यात पाणी साठवले जाईल आणि उन्हाळ्यात देखील विहिरीची पाणी पातळी चांगली राहील असा विश्वास असल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून बंधाऱ्यातील गाळ काढण्याबाबत चर्चा विचारविनिमय केला. तदनंतर गाळ काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मान्यता द्यावी व शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या वतीने तालुका प्रशासनाकडे करण्यात आली. माजी सरपंच संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच नामदेव शेलार, विद्यमान सरपंच अर्चना शेलार, विद्यमान उपसरपंच सविता शेलार, माजी उपसरपंच विठ्ठल शेलार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंत शेलार, पोलीस पाटील कृष्णा शेलार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदास शेलार, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेलार, मिलिंद शेलार, सचिन शेलार, योगेश गोळे, निकिंद शेलार, वैभव पोळ, मारुती शेलार, दत्तात्रय शेलार यांनी प्रांताधिकारी कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार रणजित जाधव व तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार मनोज माने यांना निवेदन सादर करून सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यातील गाळ काढण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला. प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी तात्काळ प्रभावाने बिवडी ग्रामस्थांच्या विनंतीचा मान राखला. बंधाऱ्यातील गाळ काढण्यास प्रांताधिकारी यांनी मान्यता दिली. ग्रामस्थांनीही क्षणाचाही विलंब न करता तातडीने अवजड यंत्रसामुग्री आणत अवघ्या 3 दिवसात बंधारा गाळमुक्त केला. धोम धरणातून कालव्याला रोटेशन सुटल्यानंतर हा बंधारा पाण्याने भरला जातो. त्यामुळे नजीकच्या काळात बिवडी ग्रामस्थांना पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास माजी सरपंच संजय शेलार यांनी व्यक्त केला. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासह नैसर्गिकरित्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी उपलब्ध होत नव्हते. ग्रामस्थांनी आणि युवकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून गाळ काढल्याने आम्ही निर्धारपूर्वक पाणी टंचाईवर मात करू शकलो आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रशासनाने तात्काळ गाळ काढण्यास मान्यता दिल्याने ग्रामस्थांनी एक दाखवत बंधारा गाळमुक्त करून दाखवला आहे असेही शेलार यांनी सांगितले. संजय शेलार, ग्रामपंचायत बिवडी माजी सरपंच आणि समस्त ग्रामस्थ मी सिमेंट बंधारा बांधला होता. त्या सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून ओढ्याला येणारं जे पाणी आहे ते साठलं जायचं आणि त्या तलावातून ते पर्क्युलेशन विहिरीला व्हायचं आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायचा. तो बऱ्यापैकी सुटत असताना हायवेच्या कामाच्या अनुषंगानं आणि एकूणच बऱ्याच वर्षापासूनचा गाळ साठला आणि तो बंधारा पूर्ण गाळाने भरलेला आहे. तो गाळ काढून त्यामध्ये येणारं कॅनॉलचं पाणी आणि इतरत्र निसर्गाचं पाणी साठण्याकरिता तो गाळ काढण्याचा संकल्प सर्व तरुणांनी ग्रामस्थांनी आखल्यानंतर गावातील लोकवर्गणीतून हा आम्ही संकल्प साहेब सोडलेला आहे.